तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यात अगोदर गणपती बाप्पा मोरया. आज आलो आपण परत अँटिक मूर्त्या भरायसाठी. 2-3 ठिकाणच्या मूर्त्या होत्या. पहिला आलेलो मोरया कला दालनमध्ये, इथे लावली गाडी भरायला आणि ह्या भावाचे हे गणपती होते बघा. आणि आपल्याला हे गणपती घेऊन कराडला जायचं होतं. तिथल्या मूर्त्या ठेवून आलो दुसऱ्या पॉइंटला. इथं पण एकापेक्षा एक मूर्त्या होत्या बघा. त्या पण मूर्त्या ठेवून आलो मग आपल्या संदीपदानपाशी, म्हणजे एकदंत कला दालनमध्ये. बाकी एक 2-3 ठिकाणच्या भरून करण्याला लागलीच गाडी. भरून पूर्ण झाली बघा. खरं 3 माळा काय झालं नाही, त्यामुळे 2.5 माळाच भरली होती गाडी. लागलीच केली मग प्रवासाला सुरुवात आपल्या कराडच्या दिशेने. आणि जरा पुढे येतोय तोपर्यंत मेघराजांची एंट्री झाली की किरकोळ असा पाऊस चालू झाला होता. आपली काय गाडी पॅक होती, फक्त विषय होता फाळक्यावरच्या मूर्त्यांचा. आता गाडीत गणपती आणि वरून पाऊस. आता गाणं फक्त एकच आठवते, ते म्हणजे हे ऐका आता नुसतं. कराडमध्ये आलो तर इथं पूर्ण असं ट्रॅफिक लागलेलं, पूर्ण जाम झालेलं. त्यामुळे मारला येत नाही यू टर्न. इकडल्या मागच्या बाजूने मार्केटच्या रस्त्यानं जायचं म्हणलो. मग असं मार्केट रोडनं घालत का नाही असं नदीचा पूल पास करून का नाही पुढल्या बाजूला होगलेवाडी रोडला जायचं होतं बघा आपल्याला. डायरेक्ट आलो मग इथं पार्टीच्या इथं शेडला डायरेक्ट लावली लगेच गाडी खाली करायला. मग अशी पटापट गाडी खाली करून का नाही आपला परतीचा मार्ग धरला आपल्या कोल्हापूरच्या दिशेनं. चला मग मित्रांनो, भेटूया अशाच गणपतीच्या नवीन गावच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.